निश्चयाने सांगतो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, निश्चयाने सांगतो पुण्याची गणना कोण करेल. त्या पुण्याची गणना कोणी करू शकत नाही. कारण हे पुण्यात प्रकार आहेत. लय आठवते वेळेवर काही काही पुण्यात प्रकार आहेत. काही पापात्मक पुण्य माणसाला नरकाला नेतात, काही पुण्यात्मक पुण्य माणसाला स्वर्गाला नेतात. पण ज्ञानोबारे म्हणतात माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मी ज्याने मिळतो ते शुद्ध पुण्य. 22 कॅरेट नाही, 23 नाही, शुद्ध कॅरेट 24 कॅरेट पुण्याने मी मिळतो. आणि शुद्ध पुण्य होतं कशाने? जयामध्ये नारायण. शुद्ध पुण्य ते एक. शुद्ध पुण्य भगवन नामाने होतं आणि त्याने देव मिळतो. शुद्ध पुण्याची किंमत होऊ शकत नाही. म्हणून हरिमुखे म्हणा, या शुद्ध पुण्याची गणना कोण करे. ज्ञानोबा आहे का हो, याच्यासाठी आम्ही कुठं सोडे संसारे जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारे बाया सदा. ज्ञानोबा म्हणतात संसारातच राहा. मी माझं नाही सांगत. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना द्वारकेचा राणा. 7 दिवस लय गोड भंग आहे महाराज. द्वारकेचा राणा पांडवागर. मी व्यासांचं सांगतो. याचा केलेला एक भाव आहे मनुस्मृतीला लागून. मी व्यासांचं सांगतो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात मी व्यासांचा मागोवा घेतो. इथंही व्यासांच्या खुना. ज्ञानोबा माझं म्हणत नाही, कारण इथं माझ्याला किंमत नाही, इथं गुरु परंपरेला किंमत आहे. व्यास महाराजांचं नाव घेऊन ज्ञानोबारांना सांगायचंय मी त्या परंपरेतलं मागोवा घेतो, खुना त्या परंपरेतलं सांगतो. कारण आणि आता कोणी उठतंय महाराज कुठं शिकलो नाही. हे बघा घरीच कीर्तन का झालं. गुरु परंपरा नाही, काही नाही. याला मनुस्मृतीचं वाक्य बाबा एक सांगू. मनुस्मृती असं म्हणते जो गुरु परंपरेने शिकला नाही त्याचं मूर्खानी पण ऐकायचं नाही. गुरु परंपरेने शिकला नाही त्याचं मूर्खानी पण ऐकायचं नाही. व्यासाची या खुना गुरु परंपरा. द्वारकेचा राणा पांडवागरी म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. ज्ञानेश्वर आपलं आंधळ्यासारखं झालं. आडनावाच्या नाही कोण्या, तसं आंधळ्यासारखं झालं. कोण्या काय तुला उपयोग दीप सून उषाशी हे शोधिसी रामेश्वर अनकुठे शोधिसी काशी. दूरचा देव कळण्याआधी जवळचा देव कळायला पाहिजे.